अजित पवार पालकमंत्री म्हणून बीडला बैठक घेतायत, तुम्ही सातत्यानं धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करताय, त्या बैठकीमध्ये मी राजीनाम्याची मागणीच केली नाही ना. अहो मी नाही, प्रकाश सोळंकेंनी मागणी केली. राष्ट्रवादी मोर्चे जे निघतात मोर्चेकरी मागणी करतायत. मी कुठं मागणी केली अजून? मी अजून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. पुढं दुसरीकडे वाल्मिक कराड यांना ज्या रुग्णालयामध्ये ठेवलं होतं, शासकीय रुग्णालय, त्या शासकीय रुग्णालयाचा पूर्ण एक मजला खाली करण्यात आला होता, स्पेशल ट्रीटमेंट दिली. माझ्या कानावर आलं होतं. नंतर मी आमचे CS थोरात आहे, ते परदेशामध्ये गेलेले, त्यांना फोन केला, असा काही प्रकार झालाय का, तर त्यांच्या कानावर आलं. कारण सबऑर्डिनेट लोक होते. लगेच त्यांनी जे आहे ते तिकडून परदेशातून सांगितलं आणि ते बाहेर काढलेले कॉट लगेच आत घेतले. VIP ट्रीटमेंट दिली जाते असं म्हणायचं. अंजली दमानी यांनी आरोप केला प्रॉफिट जो आरोप धनंजय मुंडेंवर केला गेला होता. काही वेळापूर्वी इथे धनंजय मुंडेंनी सांगितलं की जी निर्मिती कंपनी आहे महानिर्मिती, ही प्रायव्हेट कंपनी आहे. म्हणजे दुसरी गोष्ट, महानिर्मिती कंपनी जरी प्रायव्हेट असली, प्रायव्हेटायझेशन कोणी केलेलं आहे? शासनाने केलेलं आहे. महावितरण, महानिर्मिती, पारेषण हे कोणाचे अंग आहेत? सरकारचे अंग आहेत. सुप्रीम कोर्टाचा जो त्यांनी दाखला दिलेला आहे, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल, परंतु बेमालूमपणे त्या राखेची कत्तल करावी. राख कोट्यवधी रुपयाची, हजारो नाही लाखो कोटी रुपयाची राख उचलण्यात आलेली आहे. त्याचा हिशोब जर काढला तर मला वाटतं त्याचे आकडे सुद्धा मोजता येणार नाहीत. आणि भास्कर केंद्रे सारखा पोलीस 100 टिप्पर ठेवतो म्हणल्यावर मग बाकीच्यांचे किती आहेत? कोणाकोणाचे आहेत? दाऊदपूरचे किती आहेत? कोणत्या मुंडेंचे किती आहेत? सगळे आकडे आहेत माझ्याकडं. पण तुम्हाला माझी विनंती आहे ना, मीडियाला जाऊन जरा बघा ना, तुम्ही नीटनाटकं बघा ना. ते सुप्रीम कोर्टाचा गोंडस म्हणजे आदेशाचा गोंडस नाव मला वाटतं मुंडे साहेबांनी घेऊ नये अशी माझी विनंती. परळीचं ऑडिट करा अशी मागणी केली. परळीचं ऑडिट करा अशी मागणी केली. महा ऑडिट करा, मोठं ऑडिट करा अशी मागणी केली. किती गव्हाड येतनं बाहेर पडेल, किती आकडे बाहेर पडतील काय? 2012ला ह्यांच्या नगर परिषद ताब्यात आलेले. 2019 ते 2024 या कालावधीत 1 वर्ष का 9 महिने सोडता बाकी सगळ्या कालावधीत माननीय पालकमंत्री धनंजय मुंडे आहेत. आणि त्यांनी भाड्याने दिलेले आका हे स्वतःच सुपर पालकमंत्री म्हणलं तर चालेल ना आकांना. हे सुपर, कारण ते आता काय म्हणले, जिल्ह्याचे बाप. हे जिल्ह्याचे जे बाप होते त्या बापांनी 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे आणि 11 तालुक्याला 100 रुपये द्यायचे, 100 कोटी आणि 300 कोटी एकाच तालुक्याला घेऊन जायचे. असा पद्धतीचा कारभार बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं हे सुपर पालकमंत्री आका बोका बाका ह्या सगळ्यांनी किती नेमके पैसे खाल्लेले आहेत, कसे खाल्लेले आहेत, म्हणून परळीच्या नगरपालिकेचं स्पेशल ऑडिट व्हावं ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी केलेली आहे आणि आता एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन करणार आहे. मला नाही वाटत. स्पेशल ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करत होते हे लोक, पण कोर्टाने त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलंय. आता नाही, स्पेशल नाही. अहो हे मागचे 4 वर्ष पालकमंत्री हे स्वतः पालकमंत्री नव्हते. शॅडो पालकमंत्री म्हणा, सुपर पालकमंत्री म्हणा किंवा सुपर आका म्हणा, हे सगळ्याच्या सगळं कोण होतं? अण्णा, आका अण्णा. तर हे जे आका आहे ह्या आकांनी काल 26 आकडे सांगितले, मी 226 म्हणलंय. अहो बरंचसं पोलीस दल, बरेचसे हे यांच्याच नियुक्तीवाले आहेत. आणि मी आज जे पत्र दिलंय की हे जे पोलीस दल आहे हे सगळं बीड जिल्ह्यातलं काढावं आणि माननीय मुख्यमंत्री हे गडचिरोलीचे पालकमंत्री आहेत, या सर्वांना तिकडे घेऊन जावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केलेली. कोणाची?
ते अजितदादांना विचारा. आम्ही कोण? अरे 3.5 तालुक्याचा आमदार आहे मी, किरकोळ माणूस आहे ना. अजित पवार बोलले की दमाने यांनी भेट घेतली दादांची. अजित पवारांचं म्हणणं असं होतं की आज देवेंद्रांसोबत चर्चा करतो, त्या आर्थिक अडचणी आहे की नाही ते तपासतो आणि नंतर निर्णय देतो. कशात? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात. नाही, मी हा पीक विम्याच्या संदर्भात सुद्धा चौकशी लावावी म्हणून मी पत्र दिलेलं आहे. मी आरोप केलेला आहे राज्यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपयाचा पीक विम्याचा घोटाळा झालेला आहे. आणि आज पत्र दिलं आहे मी सेक्रेटरी किंवा विभागीय आयुक्त एक आणि ते सांगतील तेवढे सदस्य घेऊन पीक विमा घोटाळ्याची चौकशी करावी. आणि अजितदादांच्या बद्दल मी काय बोलणार? मी छोटा माणूस आहे ना. अजितदादा 7 वेळा उपमुख्यमंत्री आहेत. मी 3.5 तालुक्याचा आमदार आहे. मी गरीब माणूस आहे. एवढ्या छोट्या माणसांनी त्यांच्यावर आणि अंजलीताईंवर बोलणं कसं शक्य आहे मला सांगा. अंजली दमानिया ह्या म्हणजे राज्याच्या प्रमुख हे आहेत. मी 3.5 तालुक्याचा माणूस आहे. त्यामुळे त्यांच्या दोघांच्या बद्दल मी कसं उत्तर देऊ? मुंबईतून सुरेश धस बोलत होते. पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात कराडचं नाव घेतल्याचं सुरेश धसांनी म्हटलंय. आता हे बीडचे सुपर पालकमंत्री असल्याचं धस म्हणाले आणि विविध मुद्द्यांना हात घालत त्यांनी कराडवरती सनसनाटी आरोप केले. पंकजा मुंडेंनी देखील त्याचं नाव घेतल्याचं धस म्हणाले. सौरभ भोंडवेची केस दाखल केली गेली नव्हती असंही सुरेश धसांनी म्हटलंय. मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अजित पवारांनीच निर्णय घ्यावा असंही सुरेश धस यांनी म्हटलंय.